नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे श्रुती फॅशन अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये. तर काल आपण मटेरियलचं नॉलेज बघितलं होतं आणि आज आपण सॅम्पल्स बघणार आहोत. आज आपण सॅम्पल्सचा टॉपिक कव्हर करायचा आहे. तर त्यासाठी मी हे कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे 1 मीटर. आपण ह्याला सगळ्यात आधी इस्त्री करून घ्यायचं आहे. इस्त्री खूप महत्वाची असते सगळ्यात आधी कापडाला, कारण ह्या ज्या चुन्या दिसतायत त्या जर आपण घालवल्या नाही आणि त्याच्यामध्ये जर मेजरमेंट घेतलं तर एकदम शेवटी जेव्हा आपला ड्रेस तयार होतो आणि त्यानंतर आपण इस्त्री करतो तेव्हा मेजरमेंट कुठेतरी हलतं, परफेक्ट फिटिंग मध्ये ते बसत नाही. म्हणून सगळ्यात आधी ही इस्त्री करून घ्यायचीच असते, ते खूप महत्वाचं असतं. तर आपण आता इस्त्री करून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला इस्त्रीचं सुद्धा नॉलेज नसतं की इस्त्री किती वरती ठेवायची, काय ठेवायची. तर आपण फर्स्ट टाइम जेव्हा इस्त्री हातात घेतो तेव्हा ही स्लोच ठेवायची, फास्ट करायची नाही. आणि जशी जशी आपल्याला सवय होईल, फॅब्रिकचं नॉलेज येईल, त्याप्रमाणे इस्त्रीचं तुम्ही तापमान वाढवू शकता. आता मी हिला स्लोच ठेवली आहे कारण माझं हे अस्तर आहे आणि ते खूप पातळ आहे, तर त्यामुळे मी स्लो मध्येच करणार आहे इस्त्री. या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. प्रॉपर इस्त्री करायची आहे, कापडावरती एकही चून नसली पाहिजे. कपड्याला मी पूर्ण इस्त्री मारून घेतली आहे, प्रॉपर इस्त्री बसली आहे. आता ह्याची कटिंग कशी करायची ते मी सांगते. आपल्याला सॅम्पल साठी 12 चौकोन लागणार आहेत. त्या चौकोनचं माप असणार आहे 7x7. 7x7 कसं घ्यायचं तर 7 इंच इथून स्टार्ट होणार इथपर्यंत. इथून 7 इंच घ्यायचे, इथून 7 इंच, इथून 7 इंच, इथून 7 इंच. मी तुम्हाला करून दाखवते. हा आपला टेलरिंग चॉक आहे जो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. आणि ही स्केल आहे. स्केल मी सरळ ठेवली आहे आणि एक लाईन मारून घेतली आहे. इथून एक लाईन मारायची आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण लाईन का ड्रॉ करून घेतोय कारण कधी कधी फॅब्रिक क्रॉस कट केलेलं असतं त्यामुळे. आता मेजर टेप मध्ये 7 इंच इथून मार्क करायचंय. इथून मी 7 इंच मार्किंग केलं, इथून 7 इंच मार्किंग करायचंय, इथून 7 इंच मार्किंग करायचंय आणि इथूनही 7 इंच मार्क करायचंय आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे झालं की त्यानंतर कटिंग करायचंय. आता कैची वापरताना कशी वापरायची, हा जो मोठा गॅप असतो तिथे 4 बोटं टाकायची आपली आणि हा जो छोटा गॅप असतो तिथे एक अंगठा टाकायचा आणि कट करायचं. कट करताना पण कपडा असा उचलायचा नाही, कपडा खालीच असला पाहिजे आणि हे असं कट करायचंय. लाईन वरतीच कट झालं पाहिजे, लाईनच्या आजूबाजूला नाही गेलं पाहिजे. हे असे आपल्याला 12 पीस काढायचे आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आपली प्रॅक्टिस होऊन जाते कटिंगची. तुम्ही चुकलात तरी ह्यामध्ये चुकाल, या सॅम्पल्स मध्ये चुकाल. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल ड्रेस शिवाल तेव्हा तुम्ही चुकणार नाहीये, कारण आपण आधीही बरीच प्रॅक्टिस केलेली असते. म्हणून बेसिक मध्ये ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं. तर आपण हे आता असे 12 पीस काढून घेऊयात. तर मी हे 7x7 इंचाचे 12 पीस कापून घेतले आहेत. कसे शिवायचे, काय करायचंय हे आपण बघूयात. चला, तर आता मी तुम्हाला माझी मशीन सुरू करून दाखवते. माझी मशीन आहे जॉई कंपनीची. तर चला बघूयात ह्याच्यामध्ये धागा कसा लावायचा आहे. सगळ्यात पहिले तर हे स्विच ऑन केलंय आणि हे बटन दाबायचंय मशीनचं. मशीन आपली सुरू झाली आहे. आता धागा लावताना इथे धागा टाकायचा आहे आणि थोडस कट करून घ्यायचंय. त्यानंतर ह्यामध्ये मागच्या साईडने टाकायचंय. हा धागा पकडायचा आहे आणि ह्यामध्ये टाकायचा, या होलामध्ये. इथून आला की ही जी रिंग दिसते ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचंय. हा इथे घट्ट पकडायचा आहे आणि हे असं एकदा फिरवायचंय. त्यानंतर ह्याच्यामध्ये तो बसला पाहिजे आणि मग खाली करून इथून फिरवून घ्यायचंय. थोडस खेचून मग त्याला ह्यामध्ये टाकायचंय. त्यानंतर ह्यामध्ये टाकायचंय आणि मग सुईमध्ये टाकताना कधी पण डाव्या बाजूने उजव्या बाजूला टाकायचंय. आपला धागा लावून झालाय. आता आपल्याला बॉबिन आणि बॉबिन केस लावायची आहे. तर मी बॉबिन मध्ये आधीच धागा भरून घेतलाय. ही आपली बॉबिन केस आहे. बॉबिन मध्ये मी धागा भरून घेतलेला आहे. आता ही बॉबिन केस आहे, यामध्ये बॉबिन आपल्याला अशी टाकायची आहे आणि हे या होलातून काढायचंय, या गॅप मधून, आणि इथे खाली खेचायचंय. अशी ही बॉबिन लावून घ्यायची आहे. बॉबिन केस आपल्याला मशीनच्या खाली लावायची आहे आणि हे आपल्याला या साईडला, हे टोक आहे ते आपल्या साईडला ठेवायचंय. हे बघा, हे असं टाकायचं आणि फिट करायचंय. आवाज आला म्हणजे आपली बॉबिन केस बरोबर लागली. बॉबिन केस लावून झाला, धागा लावून झाला. आता हा धागा आपल्या हातात पकडायचा आहे. मशीनचं चाक
हाताने फिरवायचे, खालचा धागा हा स्वतःहून वरती येतो खालच्या होलामधून. या हा आला, हे दोन्ही धागे असे पकडायचे आणि मागे टाकायचे. आपल्या मशीनचा धागा लावून झालाय. आता आपल्याला हे जे आपण सॅम्पल्स शिवणार आहोत ते सुरू करायचे. आता आपण हे 2 पीस घ्यायचे, ह्याच्यावरती आपण उभ्या शिलाई मारणार आहोत. प्रेशर फूट उचलण्यासाठी खाली हा स्टँड दिलाय, हा साईडला केल्याने प्रेशर फूट उचललं जातं स्वतःहून. आता मी हा कापड त्याच्यामध्ये टाकते आणि हलकासा पाय देते. ही झाली माझी फर्स्ट शिलाई. कधी पण धागा कट करताना आपलं शिवून झाल्यानंतर धागा इथे कट करायचा, इथे नाही करायचा. हा इथे कट केला, हा इकडचा एक्स्ट्रा धागा मी कट केला. आता सेकंड शिलाई मारताना ही प्रेशर फूटची लाईन आणि आपली ही लाईन, या दोन्ही लाईनी बाजूबाजूला असल्या पाहिजे. जेवढं स्लो चालवता येईल तेवढं स्लो चालवायचंय, कारण आपण प्रॅक्टिस करतोय. जर तुम्ही बिगनर असाल तर ह्या सर्वांची प्रॅक्टिस करत राहा, ह्यानेच तुमची फिनिशिंग येणार आहे. ह्या सर्व शिलाई आहेत ना त्या मी मारून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते की आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं आहे ते. तुम्ही सुद्धा हे पूर्ण करून घ्या. तर पहिलं सॅम्पल आपलं तयार आहे. फिनिशिंग बघू शकता तुम्ही, पूर्ण उभ्या उभ्या शिलाई मारल्यात. बॅक साईडला पण तीच सेम फिनिशिंग आली आहे, कारण आपण धागे कट केले आहेत. धागे कट केल्याने कुठेही मध्ये धागा आला नाहीये. खूप व्यवस्थित वाटतंय हे. तर आपण दुसरावाला सॅम्पल आता करायला घेऊयात. सेकंड सॅम्पल मध्ये आपण स्क्वेअर बनवणार आहोत आणि तो स्टिच करायचा आपल्याला. त्याची ड्रॉइंग बघून घ्या की कशी करायची आहे. एक सरळ लाईन मारायची, अर्धवट थांबायचंय आणि तिथून लाईन परत ड्रॉ करायची. इथे अर्धवट थांबायचंय, परत इथे अर्धवट थांबायचंय. आता इथून जी स्टार्ट होणार ती टच नाही करायची, ती सुद्धा अर्धवट थांबायची. अशा प्रकारे आतपर्यंत आपल्याला हा बॉक्स बनवून घ्यायचा. आता मी ह्या पीस वरती हा बॉक्स आखून घेतलाय. आता ह्याला कसं शिवायचं ते दाखवते. सुरुवात बाहेरूनच करायची आपल्याला. मशीन स्टार्ट केली, या पॉइंटला येऊन आपल्याला थांबायचंय. बस स्टॉप. आता सुईचा पॉइंट हा माझा खालीच आहे. आता हा मला कपडा टर्न करायचा आहे, कारण लाईन माझी या साईडला जाते. प्रेशर फूट उचलायचं आणि फक्त कपडा टर्न करायचा, सुई हलवायची नाहीये. आणि प्रेशर फूट मग खाली घ्यायचंय. परत मग मशीन चालू करायची. परत प्रेशर फूट उचलायचंय, कपडा फिरवायचाय. ह्याने काय होतं, हे जे टोक आहेत ना तिथे प्रॉपर असा कॉर्नर बनून जातो. ह्याने आपल्याला जो व्ही गळा असतो, स्क्वेअर गळा असतो, त्याला पलटी मारायला फिनिशिंग साठी ह्याची खूप मदत होते. तर या बॉक्सची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता मी हा पूर्ण कम्प्लीट करते आणि पुढची प्रोसेस दाखवते काय करायचंय ते. पहिल्याच दिवशी तुम्हाला ही फिनिशिंग मिळेल असं नाहीये, पण प्रॅक्टिस करत राहा. एक दिवस नक्कीच तुम्हाला पण फिनिशिंग मिळेल. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपला हा स्क्वेअर वाला बनवून झालाय. आता असाच आपल्याला ट्रायंगल बनवायचा आहे. आतून स्टार्ट करायचंय, बाहेरपर्यंत ड्रॉ करायचंय. सेम अशाच प्रकारे स्टिच करायचंय. यामध्ये जसे कॉर्नर घेतलेत आपण तसेच त्यामध्ये घ्यायचे. मी तुम्हाला एकदा ड्रॉ करून दाखवते. हे सर्व आपण ड्रॉ करून का करतोय, कारण आपण नवीन आहोत या फील्डमध्ये. या सर्वांनी आपली फिनिशिंग वाढते आणि प्रॅक्टिस सुद्धा होते. आता माझा त्रिकोण आखून झालेला आहे. सेम आपल्याला ह्याच्यासारखा स्टिच करायचा आहे. इथून स्टार्ट करणार आहे मी, आतमध्ये एंड करणार आहे. आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे मशीनची सुई खाली ठेवूनच शिलाई मारायची आहे. आणि या सगळ्यामध्येच आपली प्रॅक्टिस होते की गळ्यांमध्ये जेव्हा त्रिकोण गळा असेल, व्ही गळा असेल, चौकोन गळा असेल, तेव्हा आपल्याला काय करायचं ते ह्या सर्वांमध्येच आपल्याला समजतं. मी आता तुम्हाला हा शिवून दाखवते, तुम्ही बघा. लाईन मारण्याचा पण एक फायदा आहे, आपण आपल्या मशीनला कंट्रोल करतो की ते लाईन वरतीच यायला पाहिजे, शिलाई आजूबाजूला नाही गेली पाहिजे. खूप जणांचा असा प्रश्न असेल की आता इथे आतमध्ये आपलं एंड झालाय, तर मग कापड कसं बाहेर काढायचं. तर आपण सुई वर उचलायची, प्रेशर फूट उचलायचं आणि हा कापड असा खेचायचा. सुई वरती केल्याशिवाय कापड खेचायचं नाहीये आणि दाब सुद्धा वरतीच करून घ्यायचंय आणि कट करायचंय धागा. हा आपला त्रिकोण सुद्धा तयार झालेला आहे. ह्याची सुद्धा फिनिशिंग बघा. तुमची पहिल्याच दिवसात अशी फिनिशिंग नाही येणार आहे, पण प्रॅक्टिस करत राहा, हे येऊन जाणार प्रॅक्टिसने. आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते काय करायचंय. सरळ शिलाई वगैरे आपली झाली आहे. आता थोडं आपण गोलाकार मध्ये करूयात. स्टिचिंग करता करता हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे.
गळ्याचे पॅटर्न काढणे, परत डिझाईन काय करायचे ते सुद्धा ड्रॉ करायला आलं पाहिजे. आता मी ही वेव्ह काढते, ह्याच्यावरती आपल्याला स्टिच करायचंय. आतापर्यंत आपण सरळ शिवत होतो, त्यामुळे आपल्याला हे फॅब्रिक वळवायची गरज नव्हती. आता आपल्याला हे लाटांच्या शेपने आपल्याला शिवायचंय, तर मध्ये मध्ये आपल्याला हे प्रेशर फूट उचलायचंय. आता मला इथे टर्न घ्यायचंय, तर मी प्रेशर फूट हलकस उचलते आणि कंटिन्यू शिवते. स्लो स्लो शिवा, घाई काहीच नाहीये. अशा प्रकारे तुम्हाला सर्व लाटांना शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपला हा शेप काढून झालाय आणि आता आपण गोल काढणार आहोत. तो दाखवते मी कसा काढायचा आहे. 2 पीस घ्यायचे. हा, आणि आपण हे 2 पीस का घेतलेत, कारण कधीच मशीन मध्ये सिंगल कपडा टाकू नये, कारण फॅब्रिक आपलं पातळ असतं आणि सिंगल कपडा टाकल्याने कपडा खराब होतो, म्हणून हे 2-2 पीस आपण घेतलेत. जर कोणाला ऑफलाईन क्लासेस करायचे असतील तर आपले क्लासेस मुंबईमध्ये गोरेगाव टोपीवाला मॉल मध्ये आहेत. तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही कॅप्शन मध्ये नंबर आमचा मेन्शन करतोय. तुम्ही कॉल करून आपल्या क्लासमध्ये व्हिजिट करू शकता. राऊंड शेप काढून झालाय सर्कल. आता तो शिवायला घेते मी. हा पण हळूहळू शिवायचा आहे, जसा तुम्ही कर्व शेप ही शिवली आहे. मी आतल्या बाजूने स्टार्ट करते. आपला राऊंड पण करून झालाय. ह्याची फिनिशिंग बघा. आता आपल्याला पुढचे 2 सॅम्पल्स करायचे आहेत. हे लॉक वाले आहेत, हे पण खूप महत्वाचे आहेत. जेव्हा पण आपण शिलाई स्टार्ट करतो तेव्हा एक सुरुवातीला लॉक करायची असते शिलाई, कारण त्याने आपली शिलाई ओपन नाही होणार. आता ह्यामध्ये बघा, हे मी असं खेचल्यावरती हे उघडलं जातंय, तसं ह्या होऊ नये म्हणून आपण ही लॉक वाली शिलाई करणार आहोत. ती दाखवते मी तुम्हाला. फॅब्रिक टाकायचंय, मशीन चालवायची आहे आणि स्टॉप करायचंय. 2-3 टाके मारल्यानंतर स्टॉप करायचंय. नंतर मशीन रिव्हर्स चालवायची. रिव्हर्स चालवण्यासाठी प्रत्येक मशीन मध्ये वेगवेगळी सेटिंग असते. आता या मशीन मध्ये हा जो पार्ट आहे त्याला खाली करायचंय. खाली केल्याने मशीन उलटी जाते. हे खाली केलं मी, मशीन चालवली, मशीन माझी उलटी गेली. आता हे पूर्ण शिलाई मारून झाली आणि मग मी हे सोडलं. आता परत मला कंटिन्यू शिलाई करायची आहे. माझी मशीन पुढे आली. हे बघा, हे खाली केलं, मशीन उलटी गेली, वरती केलं, मशीन सरळ गेली. खाली करायचंय, मशीन उलटी जाणार, वरती केलं, मशीन सरळ जाणार आहे. हा एंड आला, एंडला पण मी खाली केलं, मशीन उलटी गेली आणि मग परत सरळ. आपल्याला हे लॉक करायचंय. आता हे बघा, हे मी खेचते तरी हे ओपन होत नाहीये. हे झाली आपली शिलाई लॉक. आता ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं, ह्यामध्ये लॉक केलेलं नाहीये, पण हे उघडलं जातंय, म्हणून लॉकची प्रॅक्टिस सुद्धा करणं महत्वाची आहे. शिलाई मारताना कधी कधी धागा आपला मध्येच तुटतो. समजा माझा धागा इथे तुटलाय, असा हा तुटलाय, मग काय करायचं, तेव्हा हे बाहेर काढायचं, कट करून घ्यायचं. आता इथे लॉक नाहीये, हे असंच राहणार आहे. मग आपल्याला परत त्याच्या मशीन मध्ये धागा टाकायचा आहे. आणि लॉक करायचंय. तर लॉक करताना आपल्याला इथून स्टार्ट नाही करायचंय, थोडं मागूनच स्टार्ट करायचंय. ह्याच्यावर ठेवलं मी, इथे लॉक केलं आणि मग कंटिन्यू शिलाई करायची आहे. एंडला लॉक केलं, बाहेर काढलं. हा जो मध्ये धागा आलाय तो पण कट करून टाकायचा आहे. तर आज आपण हे 6 सॅम्पल शिकलो आहोत. उभ्या शिलाई, आडवी शिलाई, वेव कशा मारायच्या आहेत, गोल कसं आखायचंय, स्क्वेअर कसं करायचंय, हे सर्व आपण शिकलोय. आणि ह्याची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस सुद्धा करा घरी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.